सो हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एका तुमचं नवीन ब्लॉग मध्ये। कशा आहात मित्रांनो? सगळ्यांना शुभ सकाळ, शुभ सकाळ, सुप्रभात एकच म्हणजे। सो आज चाललेलो आहे मी आपली विठारा ग्रँड विठारा घेऊन चाललेलो आहे आज। आधी आपल्याला जायचंय कॉलेजला, तिथून पुढे आज आपल्या गाडीची फर्स्ट सर्व्हिस आहे। तर काल आपल्या गाडीमध्ये एक्सेसरीचं काम झालेलं आहे, ते मी दाखवतोच तुम्हाला। हे बघा, जसं काय स्टेरिंग कव्हर, वॉड नाईस फिटिंग, शोरूम वाल्यांपेक्षा भारी फिटिंग आहे, त्याला मला दाखवायचं आहे। अँड खाली मॅटिंग वगैरे फ्लोरिंग केलेली आहे, लेदर फ्लोरिंग, ते पण दाखवतो मी त्यांना। बाकी ओके मध्ये सगळं। चला चच्चा लोग साइड को, आपण आरेला। हा, सो चाललेलो आहे आता मी। आज वेदर खूप शांत शांत वाटतंय बरं का। अँड महत्वाची गोष्ट म्हणजे आपला ॲपल कारप्ले आहे आपल्या गाडीत। मस्त आज आपला ब्लॉग लाईव्ह केलेला आहे, म्हणजे 11 वाजता आपला ब्लॉग पब्लिक होईल। सध्या अनलिस्टेड आहे। डिलिव्हरीचा ब्लॉग आपला पडणार आहे आज, डिलिव्हरी। सो चला आता आपण अनुरागकडे गेल्यावर भेटतो डायरेक्ट, तुम्हाला पाहू त्याची रिॲक्शन। Where is the reaction? Oh no. So guys, घेतलेलं आहे आता अनुरागला आणि चाललेलो आहे आम्ही दोघे। मग अनुराग कसं वाटतंय? मग एक नंबर बाबा। कशी फिलिंग आहे फर्स्ट टाइम? विषय हाल रे गाइस। सो आता बायपासला लागलेलो आहे आम्ही, हायवेला चाललेलो आहे। आधी कॉलेजवर जाणार आहे, नंतर सो बाकीचे कामं बिमा करून मग जरा सर्व्हिसला जाईल। बाकीच्यांचे रिएक्शन बघू आपण आज। चला, सबको बिठाएंगे, सबकी लेंगे रिएक्शन। ओ चलिए चलते अब। सो गाइस, आता निघालेलो आहे मी कॉलेजवर ना। सर्व्हिसिंगला तर जायचंच आहे। आधी ती वॅगनर घेऊन जायची, तिची नंबर प्लेट आली पण आपल्या गाडीची नाही आली। आता शोरूम आला ना, विचारेल ना मी आपली का नाही अजून। सो चाललेलो आहे, तिची नंबर प्लेट बसव, डायरेक्ट इथून गेलं डायरेक्ट वॅगनर मध्ये भेटतो तुम्हाला। आता चाललेलो हायवेनेच, तर तिथे गेला भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट। ओके, छान। आता आम्ही आलेलो आहे गाडीत वॅगनर मध्ये, मी दादा चाललेलो आहे आम्ही आता शोरूमला नंबर प्लेट लावायला। हिचा हार अजून जसाच्या तसाच आहे। आज तर हाराला आपण काढून टाकूयात अँड आपण जाऊयात। सो आता ती घरी लावली आणि हिच्यावर चाललेलो आहे, डायरेक्ट शोरूम मध्ये भेटतो तुम्हाला। तर गाडी चालू, फोकस करतो आता, फोकस। हिच्या जागावर आत्ताशी 59 किलोमीटर झाले तिथे, आत्ताशी 59। हो, आता आम्ही शांकारला आलेलो आहे नंबर प्लेट लावायला। चाललो आता त्यांच्याशी बोलतो, नंबर प्लेट घेऊन लावून टाकतो। पण उभे विठारा, ग्रँड विठारा। आम्ही जरा नंबर प्लेट तर बसवायची आधी जिमनी बघायची। जिमनी बघू आपण। 4x4 आहे, हे बघा 4x4 जिमनी। बारीक फील आहे यार त्या जिमनीत, हाऊ बारीक। इथे विंडो कंट्रोल आणि ते कितीची मशीन आहे? 1500। काय रे कोणतं? 4x4 ते 4x4 4x4 आहे का? 4x4 बूट केवढं आहे? हा, बूट पण सफिशियंट आहे बरं का गाडीच। किती बारीक आहे बरं, आहे ना? ही बघ ना, विटारा शेजारी लावलं। हा, हिच्यावर डिस्काउंट चालू आहे। किंमत किती काय माहित, विचारू ना आपण। सो अशी आहे जिमनी आणि विटारा। हे बघ ना, दोन्ही शेजारी लावल्यावर किती बारीक दिसती। आता नंबर प्लेट लावायला MS 17 CX 8427 आहे। चालू आहे आता फिटिंग।
ही बीट फिटिंग असते तिची. अशी फिटिंग करतात. तुम्ही काही सांगा. ती जिमनी बघा बरं, अवेलेबल बाल दिसतं, अवेलेबल बाल. तिच्या शेजारी एक लॉर्ड रँड उठा क्वालिटी. हे काय गेलं समोरून. डन. हा एवढंच. नाही नाही, हे नट काढता येतो पण हे काढता येत नाही. रिबीट राहत ते. तर बॅगची चालू आहे आपली. तर बॅगची पॅक होऊन जाईल आपली. आलेलो आहे आपण परत साई मोटर्सला आलेलो. अँड आपलं गाडीचं जॉब कार्ड करताय. गाडीची आता सर्व्हिसिंग चालवणार. फर्स्ट सर्व्हिसिंग आहे आज गाडीची. आपले लॉर्ड विटाराची चालू आहे आता जॉब कार्ड. आता चेसी नंबरवरून ते सगळं टाकून मग आपलं जॉब कार्ड तयार होईल. अशी काही कंडिशन आहे आज आपल्या गाडीची. उद्या कारण की भीमाशंकरला जायचं आहे, त्याच्यामुळं आज आपली तिकडं आता आपल्या भावाची गाडी लावलेली आहे, जेव्हा आपण गेलो नाशिकला. ते दाखवतो थोड्या वेळाने. आपण आता नंबर प्लेटची जी येल्लो लाईट आहे ना, येल्लो लाईट आहे ती आपण आता LED करणार आहे. बसेल का तिला? मोक्कोचा आहे. चेक करून बघू, टाकून घेऊ आपण. चेक करून बसले तर टाकून घेऊ, नाही तर बघता येईल. हा अरे मागची तिथं लाईट असते बघ ती पिवळी, ती LED टाकले ना तेवढंच LED टाकायचं, बाकी सगळं LEDच आहे गाडीला. हे आता शिवमची गाडी दाखवते. ही गाडी घेऊन आपण गेलतो कॉम्पिटिशनचा जो प्राइज सेरेमनीला गेलतो. आणि भाऊच्या गाडीचं त्याच दिवशी उज्जैनला गेली ती गाडी. आम्ही रिटर्न आल्यावर आणि तिचा ॲक्सिडेंट झालेला आहे. हार्ड डॅमेज झालेला आहे. इथं थोडंसं 0 डेप होतं, त्याच्यामुळे ते करून घेत आहेत सगळं. बाकी इथं हा मिरर आणि ते होतं बस. शिवमला आता फोन करतो मस्त ते. अँड ॲज युजल आपण इथंच एनी टाईम एनी वे आपण इथंच असतो साईला. आता झालेला चेकअप. आता ते वॉशिंग वगैरे आणि हे होऊन जाईल आपली सर्विस. ओके. जॉब कार्ड झालेलं आहे अँड आपल्याला गिफ्ट भेटतंय. सर गिफ्ट देत आहे आपल्याला. तर कसलं रिवॉर्ड आहे ते? ऑफर हे दाखव बरं. पॉम्पलेट साई मोटरचं काही स्कीम चालू आहे का? हो, स्कीम चालू आहे. सांगा बरं काय स्कीम कस्टमरला कोणाला यायचं असल्यावर आपल्याला. आपल्याकडे साई मोटरला ॲथोराइज सर्व्हिस सेंटर आहे. ते आपल्याकडे पेड सर्व्हिसिंगवर 20% डिस्काउंट आहे. ओके. वरून आपण आपल्याकडे आल्यानंतर एक आयुष्यर गिफ्ट पण देणार आहे. सर्व्हिसिंग झाल्यानंतर पेड सर्व्हिसिंगला गिफ्ट आहे. बिल अलाइनमेंट बॅलन्सिंगला 20% डिस्काउंट आहे. परत आपण जे करतो कोटिंग वगैरे आहे, कोटिंग आहे, इंटेरियर क्लिनिंग आहे, रबिंग पॉलिश आहे. आपल्याकडे जुनियन ॲक्सेसरीज पण आहे आणि ॲक्सिडेंटचे आपल्याकडे ऑल ओव्हर सगळ्याच गाड्यांची कामं केली जातात. येस येस. आपल्या गाड्यांचे तर झालेचे, जुन्या गाडीचे तर झालेच आपल्या. सो आता हे गिफ्ट आपण घेऊ सरांकडून. भेटतो आता. गाडी आपल्या हात घेतली आता मागे रॅम्पवर जायला. आता गाडी आपल्या सर्व्हिसला. हो चालताना बाकी कडक दिसते यार गाडी. चालू का बंद आहे ते पण नाही वाटत. पण आपली गाडी एक नंबर चम्मेश्वर. पिकअप चाललेला आहे आता. खालून गाडी बिड आहे. ओके डन सगळं. चल मी पण पाहिलं ते पाहिजे. हे काय पडू. ओके ओके. आपलं सायलन्सर हा इन्सुलेशन ते कडक केलेलं आहे. गाडी बीड मस्त आहे. आपला फ्यूल टँक आहे इथं. स्पेअर व्हील आहे. हे आपलं 17 इंचच स्पेअर व्हील आहे. आणि आलो आहे वगैरे. ओके गाडी आपली सगळी खालून काहीच विषय नाही. चालू आहे आता सगळं चेकअप वगैरे. बघून रॅम्पवरनं काय म्हणा लॉर्ड. हां ब्रेक ऑइल ते सगळं चेक करता का? ब्रेक ऑइलचं आहे समोर.
इथे आपलं वॉशर फ्लुइड टाकतंय. आता असं येतं का ते ब्रेक ऑइलचं आहे? ओके ओके. टॉपअप करता का सगळं? ओके ओके. ऐका ना, ही कुलंट लेवल तेवढीच असते का? ते काय शोरूम वाले बोलतात तेवढंच असतं, पूर्ण भरेल नसतं का? ओके ओके. लागायचं तो वॉशर फ्लुइड काय पाणी टाकतात आणि लिक्विड असतं. इन्सुलेशन पण आहे आपलं वॉशरचं. लिक्विड असतं याच्यावरतून पाणी टाकायचं, टॉपअप करून घ्यायचं ते. तसं की आपण ब्रेक ऑइल केलंच आहे टॉपअप. ऑइल तर काय 10,000. ऑइल डायरेक्ट 10,000 चेंज. 10,000 ऑइल लेवल चेक होईल. काय आता पाणी टाकणार त्याच्यात. ओके असं फुलं चेक करताय लेवल. तिथून कसं काय कळते लेवल? भरलेलं आहे. ओके ओके. मग तो फक्त ते फक्त स्पेअरला आहे. कमी पडलं तर एवढं असतं आहे आपलं. एकदम मोकळ आकळ इंजिन. पाणी टाकतात त्याच्यात? हो पाणी असतं त्याच्यात. पाणीच असतं मॅक्झिमम. त्याचं मिनिममलाच ठेवतात म्हणण्यावर. बाकी मग इथं असतं आपलं प्रॉपर असतं इथं गळतं बरोबर. झालं का आपलं? मग एवढंच असतं ना. चेक काय काय करतं आपल्या सर्व्हिसला पहिल्या? ओके डन. पहिल्या सर्व्हिसिंगला काय काय चेक काय काय करता पहिलेला? पहिल्या सर्व्हिसिंगला ऑइल लेवल, कुलंट लेवल, ब्रेक ऑइल आणि सगळ्या लाईट वगैरे चेक करतो आपण. लाईट आणते. ओके. सगळी टायरमध्ये हवा चेक करतो. ओके ओके ओके. येस येस डन. ओके आपला झालेला आता चेकअप वगैरे येते बाहेर. चालली आता आपली गाडी वॉशिंगला चालली आहे. झाला सगळा चेकअप. बॅकलाईट बघत होतो आम्ही, बट ते बसले ते बसल्या होत्या, बट हे नव्हतं, कॅप नव्हती बसत. चालू झालं यार आपलं. चला चालली गाडी आता आपली जाईल पुढे वॉशिंग. गाडी आपली वॉशिंगला आता सगळी आतून साफ बीप होईल. आतून एकदम क्लिनिंग मस्त व्हॅक्यूम वगैरे सगळं होऊन जाईल आतमध्ये. ते झालं का मग आपली गाडी इथे जाईल आता वॉशिंगला. चालू झालेली एकदम प्रॉपरवाली वॉशिंग एकदम. हा बोली ही वॉशिंग ना सगळ्यात जुनी आणि संगमनेरमध्ये अशी वॉशिंग सुद्धा नव्हती कधी. हे चालवली एकदम सॉलिड. या ठिकाणी 0 बिल झालेलं आहे पहिल्या सर्व्हिसचं. आपली गाडी पण एकदम चकाचक झालेली. ही तर होईलच थोड्या दिवस, हिचा काही विषय नाही. ओके झालेली गाडी मस्तपैकी आपली. आता काढूयात आपण अँड खो टू होम. एक नंबर 6 दिसते यार गाडी. काय म्हणा एकदम नंबर 1 गाडी केली आहे पार्क. आणि गाडी तिथे पार्क केली आहे आणि मेन दादा चाललेलो आहे आम्ही. आपली ताईची साडी द्यायची ड्राय क्लिनिंगला. तिकडे आता वेदांत वाईन शेजारी बोललेत, तिथे चाललो आहे आम्ही. आता करून देऊ तिथे. इकडे समोर आहे पहा किती आत जायचे पाहिजे. आणि मोठी गाडी आणण्याचं आपलं पार्किंगला जागा भेटत नाही. आणि आता इथं चाललेलो देतो आम्ही ही साडी अँड मग निघतो आम्ही घरी. जरा इटिंग करतो. जयंत येणार आहे परत. सो गाईज आता अनुरागला सोडलेलं आहे आणि मी चाललेलो आहे परत अकोल्याला. सो आज काय एवढं काही खास नाही झालं. आपली सर्व्हिस आणि ते झाली. बाकी काही एवढं विशेष नव्हतं. जे झालं ते कडक झालं. सर्व्हिस वगैरे एकदम मक्खन. आपल्याला CNG नाही भेटला. आपण जाईपर्यंत सगळ्या CNGचा स्टॉकच संपून लागतं. काय सांगू तुम्हाला आता. हे बघा आता CNG एकदम खाली झालेला आहे आपला. चाललेलो आहे आता. 0.5 कुठे गेला. चाललेलो आहे आता अकोल्याला. एकटाच आहे आता. जरा झालेला आहे थोडासा बोर. गाणे ऐकत जातो मस्त वेगळे आता. संगीत. अरे गाड्या इथं मायलेजच नाही देणार यार. नुसते गिअर चेंज करायचे. आता पेट्रोलवर चाललेली आपली गाडी. पेट्रोलवर पूर्ण टँक खाली झालेला आहे.
चांद तारों से कहूँ कि पहने दरा पहले इश्क